पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आतमध्ये येता येता साक्रमंतातील येशूने मला असं सांगितलं, तुझ्यासारखा बनण्यासाठी मी तुझ्याबरोबर तुझ्यासारखा झाला. हालेलुया. आपल्यामध्ये आपल्यासारखे बनण्यासाठी येशू स्वतः मांस धारण करून आपल्यामध्ये एक झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे एका पवित्र भाकरीमध्ये येशू प्रकट झालेला आहे. इतर अनेक ठिकाणी येशूचं खरा शरीर म्हणून बदललेलं आहे. मायोकार्डियम म्हणून एका अनेक वर्ष शेकडो वर्षापूर्वीचा येशूचं शरीर आहे. मायो म्हणजे प्रीती, कार्डियम म्हणजे हृदय. मायोकार्डियम म्हणजे प्रेमाचे हृदय. हालेलुया. ते येशूचं शरीर खरोखर माणसांच्या हृदयासारखे बनले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अशी एक घटना पहिल्यांदा घडत आहे. प्रेज द लॉर्ड. गेल्या फेरीमध्ये आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा इकडचे जे स्थानिक बिशप आहेत, आमच्या इकडचे जे मोठा बिशप आहे, त्या मोठा बिशप स्वामीला आम्ही भेटलो. बिशप स्वामीने आमच्याशी असे हृदय उघडून बोललो. बिशप स्वामीने सांगितलं, मला पक्का काही पाटलं नाही. मला माहिती आहे की ज्या फादरांच्याकडून ही घटना झाली, जे फादर मिसा करत होते तेव्हा ही घटना झाली, मला माहिती आहे ते फादर खोटं नाही बोलणार, तरी मला पाटलं नाही. म्हणून बिशप हाऊसमध्ये ही भाकर आहे तसे अनेक दिवस ठेवले. त्यानंतर काही बदलवर होत नाही. खरोखर असंच आहे. बिशप स्वामीला खात्री पटल्यानंतर बिशप स्वामीने ही भाकर व्हॅटिकनमध्ये पाठवून दिली. आता तुम्हाला जसं दिसतं आहे, ही जी भाकर आहे या भाकरीचा संरक्षण देण्यासाठी, म्हणजे हे बाधूक होऊ नये म्हणून मागे एक आणि पुढे एक असे दोन दुसऱ्या भाकर बरोबर ठेवून हे इथून व्हॅटिकनला पोप साहेबांच्याकडे रोमला पाठवून दिले. ते तिकडेपर्यंत पोहोचेपर्यंत मागे आणि पुढे ठेवलेले जे होते ते पिवळा झाले. आणि हे 13 वर्ष जगामध्ये आम्ही पण भाकरी खाताना लोक आहोत. 3-4 महिना व्यवस्थित ठेवलं नाही तर आम्ही पकडत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही जी भाकर आहे हे रोममध्ये गेले, तिथे स्टडी केले. तिकडून त्याने सांगितलं, तुम्ही भारतामध्ये जाऊन परत स्टडी करा. हालेलुया. आपल्या बँगलोरमध्ये ख्रिस्ती लोक सर्व मिळून असलेल्या जे वैज्ञानिक लोक आहेत त्यांनी याचा स्टडी केली. त्यांनी बघितलेलं गोष्ट असे आहे, भाकरी बाहेर जी भाकर दिसत आहे आणि आतमध्ये जे चेहरा दिसत आहे तिकडच्या पार्टिकल काढून घेतले आणि बघितलं हे बाहेरून काहीतरी आणून ठेवलेलं आहे का. त्यांना वैज्ञानिक स्टडीमध्ये वैज्ञानिकांनी सांगितलं नाही, आत बाहेर जे दिसत आहे तेच आहे आतमध्ये.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे वैज्ञानिकांनी वैज्ञानिकरित्या क्लिअर करून टाकलं की हे ख्रिस्ताचं शरीर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूचा स्वभाव काही आहे? येशूचा स्वभाव आपल्यासारखे बनणे आहे, आपल्यामध्ये एक बनणे आहे, आपल्याला जीवन देणे आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायातील 13व्या वचनामध्ये असे लिहिलेलं आहे, मोकळीकतासाठी देवाने आपल्याला बोलवलेलं आहे, एकमेकांचा दास होऊन दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा, प्रभू येशू स्वतः दास होऊन, आपण रात्री एवढे उशिरा इकडे आलो, आपले वाट पाहत येशू इथे थांबलेला आहे. काय मी कधी येणार म्हणून माझा वाट पाहत प्रभू येशू इथे थांबलेला आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. लूका शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये आपण निरंतर प्रार्थना का करावी या गोष्टी येशूने एक गोष्ट बोललेला आहे, आपल्याला माहिती असलेले भाग आहे ते. हालेलुया. एका मित्राला एक गरज आहे, त्यांच्या घरी पाहुणे आलेला आहे, त्यांना भाकर पाहिजे. तो जाऊन मित्राच्या घरी जाऊन टोकत आहे, मला भाकर दे, भाकर दे, माझ्या घरी पाहुणे आलेला आहे. स्वतः येशूने बोललेली गोष्ट आहे की तिथे जेनी त्या माणसांना तिथून उठून येऊन हे सेवा करायला बरं वाटत नाही, तरी आग्रह करताय म्हणून तो उठून येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता आपल्यामध्ये जिवंत प्रभू या भक्तीमध्ये आहे आणि तो आपल्याला सांगत आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळणार, तुम्ही शोधा तुम्हाला सापडणार, तुम्ही टोका तुमच्यासाठी उघडलं जाईल. पुढे 10व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्ही जो मागत आहे त्याला मिळणार, जो शोधत आहे त्याला सापडणार, जो टोकत आहे त्याच्यासाठी दार उघडून मिळणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्यामध्ये उपस्थित असलेले येशू आपल्याला सांगत आहे, तू माग मी तुला देईन. येशू आपल्याला सांगत आहे, तू टोक मी तुझ्यासाठी दार उघडून देईन. हालेलुया. तू मला शोध, मी तुझ्यासाठी नक्की मी तुझ्यासाठी उभं राहणार. प्रभू तुम्हाबरोबर असो, तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. कानाच्या संबंधामध्ये तक्रार असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता बरे करत आहे. गुदमरल्यासारखा होत आहे, श्वास भेटत नाही असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. प्रभू सांगत आहे आपल्याला, जिवंत परमेश्वर आहे. प्रभू सांगत आहे, जसे पाण्यामध्ये कपडे वर टाकल्यानंतर तो भिजवून त्या पाण्याबरोबर एक रूप होत आहे, तसा प्रकारे तू नुसतं मला पाहू नकोस, तर तू माझ्यामध्ये ये, माझ्यामध्ये बुडवून तू स्वतःला माझ्यासारखे बनव. आपल्यामध्ये काही लोकांचा शरीरातील काही हाड दुखत आहे,
परमेश्वर त्यांना आशीर्वादित करत आहे. आपल्यामध्ये काही लोक डोक्यावर देवाने दिलेले नाही, आपण स्वतः करून ठेवलेलं आहे असे ओझ घेऊन फिरत आहे. प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, तू पश्चाताप कर, क्षमा कर, तुझे डोक्यावरचे ओझ मला दे, तुझा ओझ घ्यायला तयारीमध्ये मी उभा आहे. तू कशाला हे सर्व ओझ घेऊन बसलेला आहे? तू मोकळा हो. गलातियला असलेले पत्र 5व्या अध्यायामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे, समर्पण. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.